नमस्कार. स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023मध्ये एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून यातील सूचनांचा अभ्यास करून सरकार याच्यावर लवकरच काहीतरी तोडगा देण्याची माहिती आता समोर येणार आहे. तर मित्रांनो, पेपर फुटी व गैरप्रकार कठोर कायदा नसल्याने तलाठी भरती, पोलीस भरती अशा अनेक पदभरत्यांमध्ये गैरप्रकार झाला असल्याचे आपल्याला दिसले. आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊ नये त्यात 4 महिने किंवा 1 वर्षाची शिक्षा एवढी कमी शिक्षेची तरतूद त्याच्यात करण्यात आली आणि त्यामुळे एका प्रकरणात शिक्षा भोगून जो काही आरोपी असतो तो लगेच दुसऱ्या पेपर फुटीसाठी तयार असतो. नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीमध्ये हाही अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळाली. ज्याने आधी दुसरा पेपर फोडला त्याने तलाठी पेपर पण फोडला. अमरावती येथील स्पर्धा परीक्षा केंद्रावर मुद्रा व जलसंधारण विभागाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले. शेवटी ही परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. यावेळी तर परीक्षा घेणाऱ्या कंपनीची काही कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अनेक गैरप्रकारांमुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन आणि इतर विद्यार्थी संघटनांचे कठोर कायद्याची मागणी केली. निरंजन डावखरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 5 डिसेंबर 2023 रोजी समिती स्थापन केली. समितीमध्ये निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकानी, डॉक्टर शहाजी साळुंके व MPSCचे सचिव सदस्य आहेत. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी दिला होता. त्यात त्यांनी 3 महिन्यामध्ये सगळा अभ्यास करून त्याच्यावरचा जो काही फायनल पुरावा होता, फायनल जे काही त्यांचा अहवाल आहे तो अहवाल त्यांनी सादर केला आहे. पण आता जे काही लोकसभा इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमुळे मे बी त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो इलेक्शन झाल्यानंतरच येऊ शकतो. कारण की GR येईल, निर्णय येईल, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये त्यांची शिक्षेची जी तरतूद आहे ती वाढवण्यात येईल, जेणेकरून असे जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर चोप लावता येईल. बघूया आता किती दिवसात हा निर्णय येतो, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.